नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी देशविदेशातून भाविक येतील. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाने सतर्क राहणे आवश्यक आहे. नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी महत्त्वाची असे प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी केले. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, तहसीलदार मकरंद दिवाकर, आपत्ती व्यवस्थापन या विषयातील प्रशिक्षक विश्वास सुपनेरकर आदी जण उपस्थित होते. आयुक्त सिंग यांनी सांगितले की आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वय आणि संपर्क अधिकारी नियुक्त करावे. उपस्थित समन्वय अधिकारी व संपर्क अधिकाऱ्यांनी कार्यशाळेतील सूचनांची माहिती आपापल्या विभाग प्रमुखांना द्यावी. इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत सर्व विभागांनी आपल्या विभागांची भूमिका, जबाबदारी आणि उपलब्ध साधन सामग्रीची माहिती अद्ययावत ठेवावी. संभाव्य आपत्ती व अपघातांचा विचार करून विभागनिहाय आपत्ती व्यवस्थापनाची कृती आराखडा व मानक कार्यपद्धती तयार करावी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.